जय भीम नम बुद्धाय। हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, लक्षात ठेवा। शेअर करा हा व्हिडिओ। बाबासाहेबांच्या पुतळ्याची बघा काय व्यवस्था करून टाकली। बघितला ना, एकानं कमेंट केली ती महिला आहे, बाबासाहेब आंबेडकर के संविधान में तो बहुत दम है पर खुद की रक्षा कर नहीं पाए, या महिलेनं कमेंट केलं। आणि हा व्हिडिओ कुठला आहे हे मला माहित नाही, पण सोशल मीडियावर एवढा व्हायरल होऊन राहिलेला आहे सांगू शकत नाही। त्या हरामखोरांना माझे एकच म्हणणं आहे, अरे नालायकांनो, नाजायज औलादी हा तुम्ही। बाबासाहेब आंबेडकरचे किती पुतळे तोडान बे, किती तोडान तुम्ही पुतळे। बाबासाहेब आमच्या काळजात आहे। अरे तुमच्या गांडीला, तुमच्या डोक्याला, तुमच्या अंगाला जेवढे केस नाही ना तेवढे दररोजचे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे लागल्या जाते, हे लक्षात ठेवा। अरे हरामखोरांनो, नाजायज औलादी हा का रे तुम्ही। हे जे कृत्य केलं ना, हे कृत्य एखाद्या मनुवाद्यानेच केलेलं आहे आणि मी जाहीर निषेध करतो। माझ्या सगळ्या भीमसैनिकांना माझं एकच म्हणणं, हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे। आणि हा कुठला व्हिडिओ आहे, काय आहे, हा आपल्या महाराष्ट्रातला व्हिडिओ नाही, अदर राज्यातला आहे। पण परिस्थिती बघा, बाबासाहेब आंबेडकरांची दहशत आता पण आहे। हे घाबरतात बाबासाहेब आंबेडकरांना म्हणून पुतळे तोडून राहिले। अरे तुमचा मायचा धगड्या बाबासाहेब आंबेडकर आहे, तुमचा मायचा नवरा बाबासाहेब आंबेडकर आहे। तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहात, लक्षात ठेवा। तुम्ही या लेकर बाबासाहेब आंबेडकरांचे। तुमच्या मायचा धगड्या बाबासाहेब आंबेडकर आहे, तुमच्या मायचा नवरा बाबासाहेब आंबेडकर आहे। आमच्या बापानं जनवलं तुम्हाला, तुमची औकात नव्हती। मादर चोदायो, माझं मत एकच आहे, हरामखोरांनो, आमच्या बापाचे पुतळे तोडता तुम्ही। एवढी हिम्मत झाली तुमची। भारताचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे, बाप हा भारताचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे, तुमचा बाप पण बाबासाहेब आंबेडकर आहे। खोटं वाटत असेल तर आपल्या मायला जाऊन विचारा, काही माय बाप कोण आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे। विचारा, काही तुझा नवरा कोण आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे। समजलं काय? हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे। काही मनुवादी भळवे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तोडतात। बाबासाहेब आंबेडकरांचा दहशत आहे त्या कारणामुळं। अरे बाबासाहेबाचं नॉमिनेशन मिटवण्याचा प्रयत्न करता का नालायकांनो। अरे बाबासाहेब आंबेडकर 132 ने 133 देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष आहे। ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं होतं ना, 132 133 देशांनी आपला स्वतःचा झेंडा खाली उतरवला होता। तो विचार करा नालायकांनो, निजामाच्या औलाद्यांनो, नाजायज औलाद्यांनो, मनुवाद्यांच्या औलाद्यांनो, तुम्हाला अजूनही बाबासाहेब आंबेडकर कळला नाही। तुम्ही जातीवाद आहात, जातीवाद करणारे आहे, नालीतले किडे आहात तुम्ही। तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तोडता का? खतम केल्याने, पुतळे तोडून खतम केल्याने बाबासाहेबांचं अस्तित्व खतम होणार का? अरे नालायकांनो, चुकीची बाब आहे तुमची, चुकीची आहे। बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तोडून तुम्ही काय साबित करता? मर्द आहात तुम्ही, नामर्द आहात नालायकांनो, नामर्द आहात तुम्ही। बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेने सूर्य घोषित केला असता, अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले असते तर। पण या भारताचं असं आहे की ह्या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आत्मसन्मान कधी मिळाला नाही। या भारतामध्ये भगवान बुद्धांना, या भारतामध्ये अण्णाभाऊ साठे असो, या भारतामध्ये लहुजी ओस्ताद असो, या भारतामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज असो, तरीही तुम्ही यांची विटंबना केली। अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या मुळे तुम्ही बोलायला लागले, नाहीतर तुम्हाला
काय बोलायचं काय नाही हे समजत नव्हतं. आमच्या बापाच्या मुळे खाऊन राहिले हरामखोरांनो आणि पुतळे तोडण्याचा प्रयत्न करता काय. अरे नंगत्याय हो, किती पुतळे तोडान, कितीही काही करान, तरीही तुम्ही आमच्या बापाचं अस्तित्व मिटू शकत नाही. हे लक्षात ठेवा. आमचा बाप म्हणजे बादशाह आहे. आमचा बाप म्हणजे जागतिक आधुनिक भारताचा बाप आहे. लक्षात ठेवा. तुमच्या बापाचा बाप माया बाप आहे बाबासाहेब आंबेडकर, हे लक्षात ठेवा. पण ते कळणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही नाजायच औलादी आहात. तुमच्या मायचा धगड्या माया बाप आहे. तुमच्या मायचा यार माया बाप आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला सांगून हेच सांगायचं आहे, पुतळे कितीही तोळा, आम्ही काहीच म्हणत नाही. तुम्हीच पुतळे लावणार आमच्या बापाचे. लक्षात ठेवा. एक दिवस असा येईल हरामखोरांनो, तुम्ही पुतळे लावायला मजबूर होणार आणि तो दिवस लवकर येणार आणि मूर्ता सोन्याच्या लागणार नगरो नगरी. हे लक्षात ठेवा. आमच्या बापाचे पुतळे तोडता काय नालायकांनो? आमच्या बापाचे पुतळे तोडता का तुम्ही? तुमची एवढी हिम्मत, तुमची एवढी हिम्मत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा व्हिडिओ भारतभर पसरला पाहिजे, माझं मत आहे. आता हे तुमच्यावर आहे का हा व्हिडिओ कुठपर्यंत जाणार कुठपर्यंत नाही. कारण काही मनुवादी औलादी आहेत की त्यांना ह्या गोष्टी पटत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं योगदान, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे तुम्हाला मान्य नसेल तर भारत सोडावा लागेल. चाल निघा इथून, फुकट्याय हो. तुम्हाला भारत सोडावं लागणार. तुम्ही भारतात राहण्याच्या लायकीचे नाही. जो बाबासाहेब आंबेडकराला मानत नसेल, तो संविधानाला मानत नसेल, त्याने लवकरात लवकर भारतातून चाललं जावं, हे माझं मत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. समजला काय? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.